खरोखर रामेश्वरजी सातपुते या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी शाळेची उभारणी केली, त्यांचा जो असणारा संघर्ष आहे तो कशा पद्धतीने आहे आणि पिंपळनेर सारख्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण भागातून येऊन पिंपळनेर सारख्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी प्रगती केलेली आहे ती कशा पद्धतीने केलेली या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण गेल्या अनेक दिवसापासून जे सनराइज इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडवण्याचे काम या ठिकाणी जे चालू आहे ते चांगल्या प्रकारे चालू आहे. कारण पिंपळनेर सर्कल मध्ये एक नामांकित असणारी जी ही आहे ती सनराइज इंग्लिश स्कूल म्हणून चर्चेत आहे आणि या ठिकाणी स्कॉलरशिपचे असतील नवोदयचे विद्यार्थी असतील ते मोठ्या प्रमाणात चमकताना दिसत आहेत या शाळेमध्ये. कारण पिंपळनेर सारख्या या ठिकाणी तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे, तुमचं नाव सर्वत्र उज्ज्वल होत आहे. नेमकं या मागचा तुमचा संघर्ष कसा आहे, शाळेची स्थापना कधी झालेली? आमच्या सनराइज इंग्लिश स्कूलची स्थापना आशापूरक सेवाभावी संस्था पिंपळनेर या संस्थेअंतर्गत इसवी सन 2019 मध्ये आम्हाला शासनानं मान्यता दिली आणि तेव्हा आम्ही पहिलीचा वर्ग चालू केला. सुरुवातीच्या वेळेस आमच्याकडं नर्सरी, सिनियर KG आणि ज्युनियर KG असे 4 वर्ग चालू होते आणि या 4 वर्गामध्ये एकूण आमची विद्यार्थी संख्या होती 60. या 60 विद्यार्थी संख्येवरून आम्ही प्रत्येक वर्षी पालकांचा विश्वास कमावत आजपर्यंत जवळपास आमच्याकडं 300+ विद्यार्थी आहे. परंतु याच्या मागे संघर्ष करत असताना लहान लहान विद्यार्थी होते. सुरुवातीला मेहनत घेत असताना अतिशय सगळंच नवीन होतं आमच्यासाठी, परंतु नवीन असताना सुद्धा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून विद्यार्थी घडवत गेलो आणि विद्यार्थी घडवत असताना घडवत जोडत गेलो. म्हणजे जास्त प्रचार प्रसार न करता विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रचार प्रसार आमचा कसा होईल, गुणवत्तेच्या मार्फत आमचा प्रचार प्रसार कसा होईल, आम्ही हे अगोदर पाहितलं आणि विद्यार्थी गुणवंत घडवले आणि त्या गुणवंत विद्यार्थ्याच्या सोबतच जोडून आम्हाला विद्यार्थी संख्या ही वाढत गेलेली आहे. सध्या जी शिक्षकांचा स्टाफ आहे ते कितीचा स्टाफ? सध्या आमच्याकडे शिक्षकांचा 12 शिक्षकांचा स्टाफ आहे आणि प्रत्येक शिक्षकामागे 30 विद्यार्थ्यांच्या सरासरीने आम्ही एक शिक्षक ठेवतो त्यांच्यामध्ये. कारण 30 विद्यार्थी एक शिक्षक सहजपणे घडवू शकतो आणि ते घडवत असताना त्याचा सर्व विद्यार्थ्याकडं अतिशय बारकाईनं लक्ष असतं. त्याच्यामध्ये मग त्यांचं हस्ताक्षर असेल, त्यांच्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस असतील, त्यांचं वाचन असेल, लेखन असेल, हे सर्व करून घेण्याचं काम एक शिक्षक 30 विद्यार्थ्यांमागे करू शकतो. त्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही नेमकं तुमचं वेगळेपण टिकून ठेवण्याचं नेमकं काय उद्दिष्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने तुम्ही टिकून ठेवलं? हे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे हे आमच्या अगोदरपासून लक्षात होतं आणि गेल्या वर्षीच आमचा 5वीचा वर्ग बाहेर पडला, पहिलीची बॅच, आणि यावर्षी आमचा दुसरं वर्ष होतं 5वीचं. तर 5वीची जी महाराष्ट्र शासनाची जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये यावर्षी आमचे 4 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. स्कॉलरशिप परीक्षा पात्र होणं म्हणजे हे गुणवंत विद्यार्थी तयार करण्याचं एक आमचं ध्येय आहे. पिंपळनेर सारख्या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी हे स्कॉलरशिप पात्र व्हावेत, स्कॉलरशिप धारक व्हावेत, ही आमची एक इच्छा आहे. आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर ह्या स्पर्धात्मक अभ्यास आमच्या शाळेच्या माध्यमातून खूप मोठा आम्ही त्याच्यामध्ये हे करणार आहोत, विकास करणार आहोत. आणि त्याच्याच बरोबर नवोदय असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी आज खूप पुढे गेलेले आहेत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं पालकांचा कल जो आहे तो या स्पर्धा परीक्षेकडे असल्यामुळं आम्ही त्याच्यावरही भर देत बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आमचे सांस्कृतिक कार्यक्रमाला जवळपास 2,500-3,000 हजार लोक आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला असतात. त्याचबरोबर जे गाजलेले कार्यक्रम आहेत, जयंती कशी साजरी करावी, सांस्कृतिक कार्यक्रम कसा साजरा करावा, हे जर पिंपळनेर सर्कलमध्ये कोणी दाखवून दिलं असेल तर ते सनराइज इंग्लिश स्कूलने दाखवून दिलं. आम्ही हे हक्कानं सांगू शकतो. कारण प्रत्येक वेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी नाविन्यता असते आणि ते नाविन्य आम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवणार आहोत. त्याचबरोबर पालकांचा विश्वास आमच्यावर कशामुळे आहे असं जर तुम्ही आम्हाला विचारलं तर आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतो. काम करत असताना ज्यावेळेस आमची आणि पालकांची भेट होते त्यावेळेस आम्ही इतरांना कधी असं सांगत नाही की त्या शाळेत असं आहे म्हणून आमच्याकडे पाठवा. आम्ही असं कधीच सांगत नाही. आम्ही सांगतो आम्ही विद्यार्थी घडवतो. आमच्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी घडतात, आम्ही त्यांचा अभ्यास करून घेतो.
त्यांचं सांस्कृतिक जडणघडण आहे ती करून घेतो, शारीरिक दृष्ट्या त्यांना सक्षम बनवतो. हे सगळं आम्ही आमचं सांगतो. आम्ही लोकांची उणीव कधी दाखवत नाही, म्हणून आमचा पालकांचा आमच्यावरती खास विश्वास आहे. आता एकंदरीत पाहिलं तर तुमच्या समोरच एक जिल्हा परिषदेची मोठी शाळा आहे आणि तुमची त्याच्याच समोर इंग्लिश स्कूल आहे, तरी सुद्धा देखील विद्यार्थी संख्या इकडे जास्त प्रमाणात आहे. नेमकं याचं कारण काय? समोर जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि आमची ही शाळा आहे, परंतु त्यांच्या शाळेवरती मी जास्त काही टीका करू इच्छित नाही. जिल्हा परिषदेच्याही शाळा टिकल्या पाहिजेत आणि आमच्याही शाळा चालल्या पाहिजेत, परंतु आम्ही तुलनात्मक पद्धतीनं आमच्याकडे जो स्टाफ आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीचा घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतो, जेणेकरून पालकांचा आणि आमचा संपर्क पण जास्त असतो आणि सतत पालक मिटिंग घेणं, पालकांच्या संपर्कात राहणं. आम्ही फक्त प्रवेशापुरतं करत नाही, बाकी कोण काय करताय आम्हाला माहित नाही, पण आम्ही प्रवेश घेताना जास्त फिरत नाहीत किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. परंतु ज्यावेळेस आमच्याकडे प्रवेश येतात त्यावेळेस आम्ही वर्षभर अतिशय मेहनत घेतो, प्रामाणिकपणे मेहनत घेतो. त्याच्यामुळे आम्हाला समोर मोठी शाळा असली काय किंवा बाजूला मोठी शाळा असली काय याची अजिबात भीती वाटत नाही. तर आता पालकांना काय आव्हान, कारण की यापुढे देखील तुमच्याकडे का यावं पालकांनी विद्यार्थी घेऊन, नेमकं काय त्यांना काय आव्हान होईल? मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण ग्रामीण, आपला भाग जो आहे तो ग्रामीण भाग आहे. आपण अतिशय रक्ताचं पाणी करून मेहनतीनं पैसे कमवतो आणि ते पैसे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी खर्च करतो. तर ते पैसे जे चाललेले आहेत किंवा आपला पाल्य जे शिकतोय त्याची वेळ परत येणार नाही. त्याच्यामुळे वेळेची किंमत ओळखून तुम्ही प्रत्यक्ष शाळेत भेट द्या. कोणतीही शाळा असेल त्या शाळेत भेट द्या. आपल्या विद्यार्थ्यांना तिथं आपला विद्यार्थी घडतो का, त्याला सगळं शारीरिक दृष्ट्या सक्षम केलं जातं का, किंवा त्याचे विचार संस्कार त्याच्यावरती रुजवले जातात का, त्याला गुणवत्ता पूर्ण शिक्षण भेटतं का, हे अगोदर तपासा आणि त्याच्यानंतर तुमच्या पाल्याचा शाळेत प्रवेश घ्या. हे मी आपल्या सर्व परिसरातील पालकांना सांगू इच्छितो. सनराइज इंग्लिश स्कूल या ठिकाणी तुम्ही आहात आणि कशा पद्धतीने शाळा या ठिकाणी चालते आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत, गुणवत्तेच्या बाबतीत नेमकं कशा पद्धतीने या शाळेमध्ये तो उपक्रम चालतो? मला 2 वर्ष झाले माझी जॉईनिंग आहे शाळेवर. तर माझं शिक्षण म्हणजे BA DED आहे. तर मी 2 वर्ष जॉईन होऊन झाले, तर माझा तर अनुभव असा आहे की शाळेची गुणवत्ता खूप चांगली आहे. आमच्या मुलांच्या म्हणजे प्रगतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळेच टीचर स्टाफ म्हणजे खूप मेहनतीनं म्हणजे मुलांना शिकवण्याचं कार्य चालू आहे या शाळेमध्ये. आणि आमच्याकडे पाठीमाग स्कॉलरशिप, नवोदय ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात त्याच्यामध्येही आमची मुलं म्हणजे खूप चांगलं यश संपादन करत आहेत. आमचे 4 विद्यार्थी 4वी स्कॉलरशिपला म्हणजे 5वी स्कॉलरशिपला पात्र झालेले आहेत. आणि म्हणजे माझा तर अनुभव या शाळेतला खूप चांगला आहे. मुलांची प्रगती पण खूप छान आहे.